ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आपल्या बरोबर आहेत। आदित्यजी, आज सकाळपासूनच सर्वच राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासल्या जातात। काल परवा उद्धव ठाकरेंची बॅग तपासल्यानंतर आज दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बॅगा निवडणूक आयोगाकडून तपासल्या जातात। ही नौटंकी आहे, कारण पहिलं म्हणजे आमच्या ज्या बॅगा तपासल्या गेल्या काल आणि परवा, आज आम्ही सगळं आवाज उठवल्यानंतर त्यांच्या बॅगा तपासायचं सुरू केलेलं आहे। आपल्याला थेट कळत आहे की निवडणूक आयोग हे भाजपसाठी काम करते। कधी तुम्ही प्रधानमंत्री महोदयांची बॅग किंवा हेलिकॉप्टर चेक करताना पाहिलं ते ना, जवळ जरी आसपास जाताना पाहिलं नाही पाहिलं, ते नौटंकीपणा बंद करावा आणि आज जे नागरिकांना पण त्रास देतात तो पण थांबवलं पाहिजे। जोगेश्वरीमध्ये मातोश्री क्लबवरती संपूर्ण राडा झालेला, त्या प्रकरणामध्ये आता FIR झाली। याच क्लबसाठी वायकर पळून गेले होते, ह्याच बाजूच्या त्या क्लबसाठी। तो आणि तो 20 वर्ष तुम्ही ज्या शिवसैनिकांच्या बळावर डोक्यावर बसून हे सगळं केलं, संपत्ती गोळा केली, त्याच्यासाठी तुम्हाला पळायला लागला, तर त्याच शिवसैनिकांना तुम्ही दगडफेक करता? ही कुठची हिंमत झाली? ही काय निर्लज्जपणा झाला? म्हणजे तुम्ही जेलमध्ये जायचं नाही म्हणून एकनाथ शिंदेंकडे जाऊन मांडीत बसता, त्यांच्या माझ्यासमोर रडता आणि सांगता की निवडणूक लढवणार नाही आणि डिप्रेशनची गोळी काय घेतली आणि अमुक आणि तमुक। म्हणजे आमच्याशी खोटारडेपणा, शिवसैनिकांशी धोका आणि स्वतः जे कमवलं ते वाचवायला तुम्ही गेलात एकनाथ शिंदेंकडे। हा निर्लज्जपणा झाला। परंतु याच प्रश्नावरती वायकर म्हणतात की आदित्य ठाकरे हे बालिश आहेत, ज्याच्यावरती बीतते त्याला कळते। बघा, हा हेच तर मी सांगतो ना, ज्याच्यावर बीतते म्हणजे तुम्ही सगळं खाताना तुम्हाला काही वाटलं नाही, पचलं नाही म्हणून तिथे पळालात, मळमळायला लागलं म्हणून। हे त्यांना लाज वाटली पाहिजे। ते निर्लज्ज आहेत की एवढं सगळं देऊन सगळं घेऊन शिवसैनिकांच्या जोरावर जे काही दिसतं त्यांची तिथे संपत्ती जी आहे, जेव्हा प्रश्न विचारायला लागले तेव्हा पळाले घाबरून। हा काय भित्रटपणा आहे? हा घाणेरडेपणा आहे। 2019ला ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी झाला, त्या पहाटेच्या शपथविधीमध्ये उद्योगपती अडाणी यांच्यासोबत बैठक झालेली, त्या बैठकीमध्ये सर्वच जण सहभागी होते, असं जे गौप्यस्फोट आहे अजित पवारांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्वात आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल आमचं सरकार का पाडलं गेलं आणि आमचं सरकार पाडल्यानंतर जसं धारावी त्यांना फुकटात दिलं जातं। धन्यवाद। परंतु ज्या पद्धतीने आता संध्याकाळी भेटू। आपण पाहिलं की आदित्य ठाकरे होते, वरळीच्या निवडणुकीचा प्रचार संपवून ते मातोश्रीवरती परतलेत। त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या त्यानंतरच विरोधकांच्या सत्ताधाऱ्यांच्या देखील बॅगा तपासल्या जातात, त्यामुळे कुठेतरी निवडणूक आयोग आता जागा झालाय का असा सवाल देखील त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।